नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 14 ऑक्टोबर 2023 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. इतरांनी बनवलेल्या मार्गावर चालत तुम्ही सुरक्षित राहू शकता, पण गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी स्वतःचा मार्ग स्वतःच बनवायला शिका. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. नवरात्र उत्सव हा सर्वत्र सर्वात मोठा उत्सव असल्याने अनेक मंदिर परिसरात यात्रेचे आयोजन केले जात असते. अशातच अमरावती जिल्ह्याचे कुलदैवत असलेल्या आई अंबादेवी मंदिर परिसरात 9 दिवस मोठ्या यात्रेचे आयोजन असल्याने सर्वत्र पोलीस सुरक्षतेच्या दृष्टीने 14 ऑक्टोबरला शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व पोलीस निरीक्षकांची जम्बो बैठक घेऊन माहिती घेतली. रविवारी 15 ऑक्टोबरपासून शहरात शेकडो पोलीससह SRP जवान, होमगार्ड जवान बंदोबस्तात तैनात राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रेड्डी यांनी आमच्या सिटी न्यूजकडे स्पष्ट केली. गर्दीच्या ठिकाणी मनपावतीने CCTV कॅमेरे लावण्यात येणार असून गरबा आयोजकांनी सुद्धा CCTV कॅमेरे लावावे, ओळखपत्र तपासूनच आत प्रवेश द्यावा, महिलांच्या सुरक्षिततेवर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशा सूचना सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांनी दिल्या आहेत. येणारे आता नवरात्री उत्सव तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन असे सण साजरे होणार आहेत. पुढील 10 दिवस नवरात्री उत्सवमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दुर्गा मंडळ, शारदा नवरात्र उत्सव तसेच गरबासाठी पण आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यासोबतच आपल्या शहराची प्रसिद्ध अंबादेवी यात्रा व एकविरा देवी यात्रा यासुद्धा मोठ्या प्रमाणात अमरावती शहरात साजऱ्या होतात. तरी नागरिकांना आम्ही आवाहन करतो की सर्वांनी शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाला सहकार्य करावे. यामध्ये वाहतुकीचा बंदोबस्त वेगळा लावण्यात येतो. वाहतुकीसोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावरून आणि मुख्यालय स्तरावरून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. विशेष करून अधिक मनुष्यबळासाठी SRP मागवण्यात आलेली आहे. तसेच पोलीस होमगार्ड्स, पोलीस कर्मचारीसोबत होमगार्ड हे सुद्धा बंदोबस्त करणार आहे. बंदोबस्त यंत्रणा अतिशय सज्ज आहे. यासोबतच मनपाच्या मदतीने आम्ही CCTV कॅमेराज इन्स्टॉल केलेले आहेत. CCTV लावून त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कुठल्या प्रकारची गर्दी झाली किंवा काही कुठले अनुचित प्रकार घटना घडू नये याकरिता आम्ही दक्षता घेत आहोत. आणि मिरवणूक असेल किंवा विसर्जन ठिकाण असेल, गरबाचं ठिकाण असेल, या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात दक्षता घेण्यात येत आहे सर्वच प्रकारच्या. आणि जे खाजगी आणि मोठ्या प्रमाणात गरबा आयोजन केलेलं आहे, गरबाचा उत्सव आयोजन केलेला आहे, त्यांना आयोजकांना सूचना दिलेली आहे की त्यांनी CCTV लावावी, ओळखपत्र आणि ओळख पटवूनच
म्हणजे आतमध्ये त्यांना प्रवेश द्यावा, ज्याच्यामुळे कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होणार नाही आणि महिलांची सुरक्षा, मुलींची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. या दरम्यान प्रॉपर्टी आणि वस्तूंचा सुद्धा सुरक्षा राहावी, या दोन्ही गोष्टीवर आपण काळजी घेणार आहोत आणि आयोजकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की आपण याबद्दल दक्ष राहायला पाहिजे. 15 ऑक्टोबरपासून अमरावती शहरात गरबा दांडियाला सुरुवात होणार असून शहरात 7 कमर्शियल दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, प्रकाश व्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षितेकरिता सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व गरबा आयोजकांना दिल्या आहेत. शहरात दांडिया गरबा आनंद साजरा करण्याची अवधी सुरुवातीला 10 वाजेपर्यंत राहणार, तर पंचमी ते नवमी पर्यंत रात्री 12 पर्यंत गरबा सुरू राहण्याची परवानगी राहणार असल्याची माहिती सुद्धा पोलीस आयुक्त रेड्डी यांनी स्पष्ट केली आहे. दांडिया आणि गरबा असे 7 ठिकाणी होणार आहेत, तर त्यापैकी काही मोठ्या प्रमाणात जे कमर्शियल लेवलला करणार आहेत असे सर्वांना सूचना दिल्या आहे की त्यांनी CCTV यंत्रणा चांगली सक्षम बसवावी, प्रकाश व्यवस्था चांगली करावी, महिला मुलींच्या सुरक्षेकरिता सुरक्षा रक्षक वेगळे नेमावे आणि यासोबतच ओळखपत्र आणि ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड असेल, आधार कार्ड असेल, असे पाहूनच व्यक्तीला प्रवेश द्यावा, ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं अनोळखी व्यक्ती तिथे येऊन कुणी काही घातपात करू नये, गोंधळ करू नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये याची दक्षता घ्यावी, अशी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळं अशा प्रकारची घटना टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी आम्ही सर्व नागरिकांना विनंती करेन. दांडिया खेळण्याची वेळ मर्यादा किती दिली आहे समजा? 10 वाजे. दांडिया आणि गरबा आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी जे आहे 10 वाजता सर्व लाऊडस्पीकर आणि म्युझिक यंत्रणा ही बंद झाली पाहिजे. फक्त 5वा दिवस जे आहे पंचमी, त्याच्यानंतर सप्तमी, अष्टमी, नवमी आणि 10वी म्हणजे 4 दिवस हे जे आहे 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त बाकी सर्व दिवस 10 वाजेपर्यंतच आहे. यामध्ये काही बदल घडल्यास किंवा काही आणखी आदेश आल्यास ते आम्ही नागरिकांना प्रेस नोटच्या माध्यमातून निश्चित करू. न्यायालयीन खटल्यात विरोधी निकाल दिल्यामुळे अमरावतीच्या एका राजकीय व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील 2 न्यायमूर्तींना 7 ऑक्टोबरला धमकीपत्र पाठवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून नागपूर पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत नागपूर पोलिसांनी हा तपास अमरावती शहर पोलीस विभागाकडे वर्ग केल्याची माहिती मिळाल्याने यावर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना विचारले असता अद्यापपर्यंत चौकशीचे पत्र मिळाले नाही. माहिती मिळाल्यास चौकशी करू. मात्र हीच माहिती एका वृत्तपत्रात वाचली. यावर प्राथमिक चौकशी केली असता अमरावती शहरातील कुठल्याही व्यक्तीने असे केल्याचे आढळून आले नाही, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त रेड्डी यांनी स्पष्ट केली. अद्यापर्यंत नागपूरकडून आम्हाला कुठल्याही चौकशीचं पत्र किंवा काही पत्र मिळालेलं नाही. हे सर्व बातमी आम्ही सुद्धा वर्तमानपत्रात पाहिलेली आहे. याबद्दल काही आल्यास आम्ही अधिकृतपणे आपल्याला माहिती देण्यात येईल. पण अमरावती शहरातील कुठलीही व्यक्ती किंवा कुठल्याही व्यक्तीने का असे कृत्य केल्याची मला अद्यापर्यंत कुठलीही माहिती आलेली नाही. शहरातील सण उत्सव आगमन होताच आता पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे. अशातच शहरातील अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी वॉच ठेवून आहेत. अशांची गुन्ह्याची हिस्ट्री पाहता आता पुन्हा अट्टल गुन्हेगार असलेला भूषण चंद्रकांत पोहकार याच्यावर MPDA कारवाई करून त्याची थेट कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. भूषणवर याआधी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अमरावती शहरासह ग्रामीण भागात नुकताच गणपती उत्सव मोठ्या आनंदात आणि शांततेत संपन्न झाला. आता 15 ऑक्टोबरला सर्वत्र नवरात्र उत्सवसह धम्मचक्र परिवर्तन दिन येत असल्याने दोन्ही सण उत्सव शांततेत पार पाडावे याकरिता शहर पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे. अशातच शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे सुद्धा आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील अट्टल गुन्हेगारांवर लक्ष देऊन आहे. उत्सव दरम्यान कोणती घटना घडू नये याकरिता आता हिटलिस्टवर असणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचा सपाटा पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी लावला आहे. नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील भूषण चंद्रकांत पोहकार यांच्या विरुद्ध MPDA धडक कारवाई करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. भूषणवर याआधी 307
324/376 पॉस्को आर्म ॲक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले. काहीच दिवसाआधी त्याने नवसारी मार्गावरील एका बारमध्ये धुमाकूळ घालून हाणामारी केली होती. त्यांचे गुन्हे पाहता आता त्यांच्या विरुद्ध MPDA ची कारवाई करून त्याला थेट कारागृहात पाठवण्यात आले आहे. अशा अनेक अट्टल गुन्हेगारांवर पोलीस यंत्रणा लक्ष देऊन आहे. 4 ऑक्टोबरला शहरातील नेहरू मैदान येथून भव्य मानव तस्करी विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. नेहरू मैदान येथून मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत अनेक विभागातील अनेकांनी सहभाग घेऊन समाजाला जागृतीचा संदेश दिला आहे. मानवी तस्करी विरोधी जनजागृतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दी मुवमेंट इंडिया व रूरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ऑक्टोबरला पदयात्रा काढून शहरात जनजागृती करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले. नेहरू मैदान येथून सकाळी रॅलीला सुरुवात करून अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी, स्थानिक विविध सामाजिक संघटना व विविध शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव GR पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप चौधडे, पोलीस निरीक्षक रीता उईके, युवा रूरल संस्थेचे कार्यक्रम समन्वयक जितेंद्र देशमुख, समाजसेविका रजिया सुलतान, डॉक्टर अनुभूती पाटील आदी उपस्थित होते. ही रॅली राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालविया चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. या रॅलीमध्ये समाजकार्य महाविद्यालय बडनेरा, डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, मानव संवाद केंद्र, स्त्री संवेदना संस्था, युवा रूरल संस्था, दी मुवमेंट इंडिया आदी संघटनांनी सहभाग घेऊन मानवी तस्करी विरोधात बॅनर घोषणाद्वारा जनजागृती संदेश देण्यात आले. त्यांना मानसिक त्रास कमी होईल. प्रत्येक व्यक्तीला आपण जागृत केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाला मानवी तस्करी या विषयावर माहिती दिली पाहिजे, मार्गदर्शन केले पाहिजे. गट कायद्यामार्फत आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. त्यासाठी मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिला, किशोरवयीन मुली, मुले किंवा पुरुष यांच्या विविध कायदे, नियम महिला बचत गटामार्फत ठेवले आहेत. समारोपीय कार्यक्रमापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय संविधानात नागरिकांच्या रक्षणासाठी मूलभूत अधिकार दिले आहे. त्याला कायद्याचे संरक्षण असून आपल्याला दिलेले अधिकार व कायद्याचे ज्ञान प्रत्येकांना असणे आवश्यक आहे. सोशल मीडियाद्वारे मानवी तस्करी व अन्य घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी प्रत्येकाने जागरूक असणे आवश्यक आहे. मानवी तस्करीत बळी पडलेल्यांना वाचवण्यासाठी तसेच तस्करी विरुद्ध लढा देण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी केले. त्यानंतर इतर मान्यवरांनीही मानवी तस्करी रोखण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पल्लवी वैद्य यांनी तर आभार सुचिता बर्वे यांनी मानले. नवरात्र उत्सवाच्या दिवशी सकाळी शहरातील काली माता मंदिर येथे महायज्ञाला सुरुवात होणार असून सकाळी कलश घेऊन अनेक भाविक भक्त सहभाग होणार आहे. येथे दररोज दुर्गा शक्ती पाठाचे वाचन करण्यात येणार असल्याची माहिती महाकाली मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांनी स्पष्ट केली आहे. एक मिनिट
आगे आज श्री महाकाल से महाकाली माता के चरणों में और महाकाली माता की प्रेरणा से आज हमारे चंदू भाई सिजोतिया सिटी न्यूज़ के मेन बॉस अमरावती शहर के और उनके प्रतिनिधि हमारे प्रदीप भाई इंगोले आज यहाँ पे सिटी न्यूज़ से आए हुए हैं और आज माता के आशीर्वाद से नवरात्र पितृमोक्ष अमावस्या है और आज माता जी की प्रेरणा हमारे को 1.5 साल पहले हुई थी कि इस नवरात्र शुरुआत होगी 15 तारीख से और नवमी के दिन पूर्णा होती रहेगी। इस नवरात्र के उपलक्ष्य में हम लोग 9 कुंडी सतचंडी महायज्ञ का आयोजन कर रहे हैं और इस सतचंडी महायज्ञ के आयोजन में हमारे पूरे महाराष्ट्रवासी भगत लोग महाराष्ट्र और हमारे पूरे के पूरे अमरावती शहरवासी और पूरे भारगांव के सभी लोग मुंबई औरंगाबाद जालना बेंगलोर दिल्ली सभी भगत लोग यहाँ पे आएंगे और होम का 9 कुंडी सतचंडी महायज्ञ में बैठेंगे। और हमारी एक ऐसी इच्छा है कि अभी हम सीपी सर से बात करेंगे और सीपी सर के हम लोग 20 मिनट लेके कल सीपी सर के हाथ से 9 कुंडी सतचंडी महायज्ञ माता जी के दर्शन के बाद में 9 कुंडी सतचंडी महायज्ञ की पूजा उनके हाथ से कराई जाएगी। और हमारे जितने भगत लोग आ रहे हैं बैठने के जोड़े सब उनके भी हाथ से सभी जवारे सर पे लेके कलश सर पे लेके हम हमारे यज्ञ मंडप में माता के दर्शन करके यज्ञ मंडप में जाएंगे और उस समय सीपी सर के हाथ से पूजन होगी। यह हमारी इच्छा है और हमको भरोसा है हमारे सीपी सर पे कि हमारे को 10 से 20 मिनट का टाइम देंगे। आज माता के आशीर्वाद से जो 9 कुंडी सतचंडी महायज्ञ अपन लोग जो बड़े बड़े महायज्ञ का अनुष्ठान करते हैं उस महायज्ञ के अनुष्ठान के एक दिन पहले 10 विधि स्नान होना चाहिए। जो यज्ञ में बैठ रहे हैं 10 विधि स्नान का कार्यक्रम आज शाम को पितृमोक्ष अमावस्या शाम को आज शाम को 6 बजे जितने जोड़े और जितने भी लोग बैठने वाले हैं कुछ बाहर गाँव के लोग कल आने वाले हैं कुछ आज आएंगे और सभी अमरावती शहरवासी भी आजू बाजू ग्रामों वासियों भी और गौ रक्षक कट्टर ये लोग भी आने वाले हैं और इनके सभी से 10 विधि स्नान मैंने हिंदी में 10 विधि स्नान और शुद्धिकरण का कार्यक्रम यहाँ पे शाम को 6 बजे शुरुआत होगी। यह अनुष्ठान के पहले करना चाहिए इससे अला बला जाती। जय महाकाली माता की। सतचंडी महायज्ञ का आज 10 विधि स्नान होने के बाद में कल से सवेरे 11 से 11:30 के बीच में मुहूर्त के हिसाब से यहाँ पे माता के दर्शन करके कलश पूजन सब महिलाओं के सर पे देके और हमारे जवारे भी सर पे देके सब भक्तों लोगों के महिलाओं के सर पे देके हमारी नारी शक्ति सर के ऊपर मंदिर से बाहर निकल के यज्ञ पूजन में यज्ञ मंडप में आएंगे प्रवेश करेंगे कल 11:30 से 12 बजे के बीच में। और उस 11:30 से 12 के बीच में मुहूर्त के हिसाब से पहले 5 पीठ पूजा होंगे उसके बाद में यज्ञ का हमारा यज्ञ का आयोजन किया जाएगा। यह हम लोग जो यज्ञ कर रहे हैं हमारी गौ माता पे रोक लगना चाहिए और गौ माता की रक्षा करने के लिए हम लोग ये सब और गौ माता 9 दिन कल से शुरुआत होंगी यज्ञ की। रोज अलग अलग दुर्गा सप्तशती पाठ का भी आयोजन होगा उनकी भी सभी की आहुति यज्ञ में गिरेंगी। ब्रह्मा विष्णु महेश माताजी गणपति बापा की आहुति सभी भक्तों द्वारा ब्राह्मण द्वारा यज्ञ में साकार होगा। और रोज 5 पीठ की पूजन और ब्रह्मा जी की पूजन रोज होंगी सब भक्तों द्वारा और अलग अलग पाठ की पूजन होंगी। और अष्टमी के दिन भी रात को 2 बार यज्ञ होने वाले सभी भक्तों के द्वारा। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर।
महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री. कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. अन्वये पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वये पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वये तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरी क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावती शहरातील दस्तूरनगर ते बडनेरा मार्गावरील गजराज कॉलनी येथे साचलेल्या सांडपाणी डबक्याने येथील रहिवासी कमालीचे त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. येथे रिकाम्या प्लॉटमध्ये अनेक दिवसापासून पाण्याचे डबके साचल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकदा निवेदन देऊन सुद्धा आमदार खासदारासह मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. अमरावती शहरातील दस्तूरनगर ते बडनेरा मार्गावरील गजराज कॉलनी येथील भुयारी गटातील पाणी न काढल्यामुळे गेल्या 3 ते 4 वर्षापासून नागरिकांना त्रास होत आहे. भुयारी गटामधील पाणी बाहेर निघून एका जागेमध्ये जमा होत आहे. परिसरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लाखो रुपये खर्च करून अनेकांनी या परिसरात प्लॉट बांधले. चांगल्या सुखसुविधा उपलब्ध होईल या आशेकडे असताना मात्र या परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गजराजनगरमध्ये राहतो आणि इथली जी समस्या आहे ही लगातार 2 ते 3 वर्षापासून अशीच पडलेली आहे. कारण की इथे काय होते की गडरचं पाणी मागच्या गडरला पाणी न दिलेलं पाणी आहे, पण ते समोरून येत नाही आहे. तर त्यांनी मागून टाकलेल्यामुळे इथे पूर्ण पाणी साचते आहे. आणि साधारणतः या साचलेल्या पाण्यापासून आम्हाला जवळपास 3 वर्षापासून इतका त्रास होतो आहे की मच्छराचा त्रास होत आहे, सापांचा त्रास होत आहे आणि डेंग्यू मलेरिया ह्या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला खूप त्रास होतो आहे. याच्यावरती आम्ही खूप वेळा महापालिकेमध्ये निवेदन सादर केलेलं आहे, परंतु अजून पण त्याच्यावरती काही ठोस कार्यवाही होण्याची शक्यता दिसत नाही आहे. गजराजनगर लेन नंबर 1 इथला रहिवासी आहे आणि इथे जवळपास आम्हाला 3 ते 4 वर्षापासून हा कंटिन्यू जो गटरचा जो त्रास आहे हा आम्हाला होतो. आणि या लाईनमध्ये जवळपास 17 ते 18 पेशंट आहेत डेंग्यूचे. हे कंटिन्युअस वर्षभरापासून त्यांना डेंग्यूचा त्रास होतो आहे. आणि इथे हे जे गटर साचलेलं आहे हे प्रॉब्लेम याच्यामुळे आहे की हे जे समोर जे सोसायटी आहे तिथले जे काही घरं आहेत ठाकूर लेआउटमधले, ते जे गटर सिस्टीम इथे रोडमध्ये भुयारी मार्ग आहे इथे, तिथे पाणी न सोडल्यामुळे हे मागचं जे पाणी आहे हे पूर्ण इथे साचतं आहे. आणि हे पावसाळी पाणी नाही आहे, हे लोकांच्या घरातलं सांडपाणी आहे. आणि त्याच्यामुळे हा डेंग्यूचा त्रास आणि कमीत कमी हे सगळ्या लोकांना, इथल्या एरियातल्या सगळ्या लोकांना डेंग्यूचा त्रास होतो आहे हे वर्षभरापासून. आणि जवळपास आम्ही नगरसेवक झाले, त्याच्यानंतर आमदार खासदार झाले, महानगरपालिका झाले, सगळ्यांकडे कंप्लेंट करून चुकलं आहे. आणि अजूनही 1 ते 2 वर्षातील अजूनही इथे कारवाई झालेली नाही आहे. परिसरात वाढलेल्या झुडपामुळे अनेकांना सापही दिसून आलेत. येथील रहिवाशांनी खासदार, आमदार, मनपा आयुक्तांकडे निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. इथं गजराजनगरमध्ये राहतो, तर आम्ही लाखो रुपये खर्च करून इथे प्लॉट घेऊन घरं बांधलेले आहेत. तर हे नालीचे जे कार्यक्रम आहेत
हे बरोबर नाही आहे. मनपा कुठं लक्ष देत नाही आहे आणि इथं डेंग्यूचा प्रसार बऱ्याचशा घरांना पसरलेला आहे. तरी आपण त्वरित ह्याकडे लक्ष द्यावं ही विनंती आहे तुम्हाला. थोडं लक्ष द्या. धन्यवाद. शहरातील स्वच्छता हा प्रश्न आता गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच महिंद्रा कॉलनीतील खरिया नगरात राहणाऱ्या नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधींना आपल्या समस्या ऐकण्यासाठी बोलावले असता या ठिकाणी घाणीच्या साम्राज्यावर येथील शेकडो नागरिक आक्रोश व्यक्त करीत असताना दिसून आले. आधी 2 कंटेनर असताना आता याच ठिकाणी 10 कंटेनर आणून ठेवले. रस्त्याच्या लांबपर्यंत कचऱ्याचे ढिगारे, नाली तुडुंब भरल्याने कोणाला जाग आली नसल्याचे तीव्र संताप येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. अमरावती शहरातील अनेक प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य दिसून आले की नागरिकांच्या अनेक समस्या ऐकून न्यूज प्रसारित झाल्याने मनपा प्रशासन त्वरित लक्ष देईल या आशेने अनेक प्रभागातील नागरिक आमच्या सिटी न्यूज कार्यालयाशी संपर्क करीत आहेत. 14 ऑक्टोबरला पुन्हा महेंद्र कॉलनीतील खरैया नगरातील नागरिकांनी आमच्या सिटी न्यूज कार्यालयाशी संपर्क केला असता या ठिकाणी आमचे प्रतिनिधी दाखल झाले असता या परिसरात घाणीच्या साम्राज्यावरून शेकडो नागरिकांनी आपल्या तीव्र भावना आमच्या सिटी न्यूजकडे स्पष्ट केल्या. आम्ही महेंद्र कॉलनी खराया नगर मधून बोलत आहे. सांगू शकत नाही. आमच्या इकडून लहान लहान मुलं जातात म्हटलं इथून इथं कितीतरी गाया उभे राहतात. खूप मच्छर होतात त्याच्यामुळे आम्हाला किती तकलीफ आहे आम्हाला. आणि काय सांगू शकत नाही आम्ही. नाल्या भरल्याच राहते. 8-8 दिवस येत नाही. याच्यामुळे उंदीर झाले. उंदीर तकलीफ आहे. हो ना. कुत्रे येतात. नाही आणून टाकते सडलेलं. चावले आमच्या मुलांना. काही झालं. खूप त्रास आहे म्हटलं आम्हाला. आम्ही सांगू नाही शकत. आज आमचे राम मंदिराचे सचिव श्री रमेशराव कोंडे यांनी 25 लाख रुपये खासदार निधीतून मंदिराचे काम चालू केले. त्यानिमित्त मी राम मंदिर अध्यक्षाला मला इथं स्पॉटवर बोलावलं. आज आम्ही मंदिराच्या स्पॉटवर आलो असता मंदिराच्या मागे यांनी कंपोस्ट डेपो खत म्हणजे इतकं मोठं डेपो करून टाकलं की इथं लोक नसून राहत जनावरं राहत आहे. इथं 10 कंटेनर आणून टाकले. बाजूलाच निदा स्कूल आहे. निदा स्कूलमध्ये 2-2, 4-4, 5-5 वर्षाचे मुलं इथून रस्त्याने जातात. नाल्या 1-1 महिना सफा नाही आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस गेले घंटी कटला 3-3 दिवस येत नाही. ठेकेदार श्याम शृंगारे याला फोन केले असता हे माझे काम नाही. मी या लीडरला सांगा, त्या लीडरला सांगा, सुपरवायझरला सांगा की कोणालाही सांगा मी काही करत नाही. आज सकाळी मी स्वतः 2 वेळा श्याम शृंगारेला फोन लावले असता हे कंटेनरचं माझं काम नाही. कचऱ्या टाकायला कंटेनर नाही. 10 कंटेनर इथं आणून ठेवले. इथं लोक मरतात, जनावरे मरतात. इथं मांस वगैरे सगळं इथं आणून टाकले. बाजूलाच राम मंदिर आहे, शाळा आहे. कोणीही याची दखल घेत नाही. तरी आमची आयुक्त साहेबांना विनंती आहे की आपण स्वतःहून राम मंदिर येथे एकदा भेट देऊन आमची हात जोडून विनंती आहे सर्व नागरिकांची व लेडीजची की आपण एकदा इथे भेट देऊन पाहणी करावी. सुपरवायझर ठेकेदार सांगते तुम्हाला जे करायचं आहे ते करा, माझ्याकडून होत नाही. तुम्हाला काय करायचं करा एवढे बोलून मी देऊ शकतो. या परिसरात आधी 2 कंटेनर होते. मात्र आता मनपा प्रशासनाने उपकार करून चक्क 10 कंटेनर आणून ठेवले. मात्र याच कंटेनरमध्ये कचरा दिसून येत नाही तर रस्त्याच्या कडेला लांब अंतरापर्यंत कचऱ्याचे ढिगारे दिसून आले. रस्त्यावर मेलेली जनावरे, जनावरांचे मांस टाकल्याने येथे कंपोस्ट डेपो तयार केल्याचा येथील नागरिकांनी आपल्या तीव्र संताप व्यक्त केला. नालीत कचऱ्याने तुडुंब भरल्या. या ठिकाणी स्वच्छता कंत्राटदार लक्ष देत नसून मनपा प्रशासनाला अद्यापही जाग आली नसल्याची प्रतिक्रिया सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आली. याच परिसरात राम मंदिर तर बाजूने शाळा असल्याने येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे अशी भावना एका शिक्षकासह शाळकरी विद्यार्थ्याने व्यक्त केली. हम यहाँ से सुबह ये रोड से बच्चों को लेके जाते स्कूल. यहाँ पे बहुत बांस आती है राम मंदिर के पास से. पूरा कचरा पड़ा रहता है यहाँ पर. देख रहे होंगे आप यहाँ पर पूरा कचरा रहता है सामने और पूरी गंदगी की बात आती इसमें रहती. मच्छर, बच्चों को डेंगू वगैरह ये सारी बीमारियाँ अभी चल रही है. तो इसको साफ़ किया जाए बहुत ज़रूरी है. मेरा नाम जोएब खान है और मैं नीदा स्कूल में हूँ. यहाँ पे जितना भी कचरा है ना उसकी वजह से मच्छर बहुत हो गए हमारे स्कूल में और उसकी वजह से हम बीमार भी हो गए. और मैंने अभी कल या परसों इंजेक्शन. अखेर यावरच एका वृद्ध नागरिकाने मनपा प्रशासनाला सवाल केला आहे की आम्ही जनावरे आहोत का. या प्रश्नावर आता खरंच मनपा प्रशासनाला जाग येणार का हे आता पाहावं लागणार आहे. इथं पहिले 2 कंटेनर होते. आता इथं इतके कंटेनर आणून टाकले का पुरी अमरावतीचे आणून टाकले. एवढा कचरा का भयानक कचरा आहे. हा किती आम्हाला किती त्रास आहे. किती त्रास आहे आम्हाला. हा
हा मच्छर किती आहे, काय किती आहे, म्हातारे माणसं, शाळा इथं सा, मंदिर इथं सा, सगळ्या गोष्टी बरोबर इथं. हा टॅक्स कसा लावला तुम्ही दुनियाभरात जे टॅक्स द्यायला लावून बापाची मिरा. हा आता तुम्हाला काय होऊन राहिले, उपसाले या नाल्याच्या नाल्या भरून राहिले. हा म्हणणारा तर तोंड दिसते तुम्हाला. मोठमोठा अधिकारी कुठे गेले, याच्यावाले अधिकारी मोठमोठे अधिकारी येऊन नाही राहिले. काय लक्ष आमच्याकडे पहा बरं, नाल्याच्या नाल्या पहा बरं किती भरल्या आहे. हा हे कमीत कमी 1.5 वर्ष झाले. एवढे कंटिन्यू नव्हते की तसं इथं पुरी अमरावतीची जाणून टाकणार टाका तसं टाका. तुम्ही माणसं व्हा. आम्ही जनावरांच्या पोटीत जन्म घेतला. आम्ही जनावर आहो, तुम्ही माणसं व्हा. हा आणि अधिक तसा घेऊन या, जसा आहे तसंच राहू द्या. हे अधिक आणून टाकायचं तसा. मोर्शी तालुक्यातील विष्णोरा ते तळेगाव रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत आहे. या रस्ता कामासाठीचे प्रस्तावित सर्व नियम धाब्यावर बसून काम सुरू असल्याचा आरोप ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती मोर्शीचे प्रसिद्ध प्रमुख अनिल ठाकरे यांनी केला होता. संबंधित अधिकारी कामावर येऊन नियमाप्रमाणे काम करण्याची सूचना देत नाही, तोपर्यंत काम न करण्याचा इशारा सुद्धा अनिल ठाकरे यांनी दिला होता. तळेगाव ते विष्णोरा रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून चालू असून रस्त्याच्या कामामध्ये मात्र डांबर टाकण्याचे विसरून गेला होता. गावातील काही नागरिकांनी व अनिल ठाकरे यांनी रस्त्याचे काम थांबवले आणि संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून कामावर बोलवण्यात आले. अधिकारी चालू कामावर आले आणि मजुरांना थातूरमातूर सूचना देऊन पुन्हा काम सुरू करण्याचे निर्देश दिले. साहेब या इकडे या इथं पहा आता साहेबाला साहेब दिसले पाहिजे. काय काय भरणा नाही का रस्ता जो हे काम आहे काय, हे काम आहे काय, हे काम आहे काय, हे काम आहे काय. परंतु अजूनही काम डांबर कमी प्रमाणात व त्यामध्ये ऑइल मिक्स करून वापरत आहे. त्याचबरोबर ज्या ठेकेदाराचे काम चालू आहे त्या ठेकेदाराला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आतापर्यंत या ठेकेदाराने जेवढे काही काम केले असतील ते सर्व निकृष्ट दर्जाचे केले असावेत व सर्व कामांची चौकशी करण्यात यावी असा आरोप सुद्धा अनिल ठाकरे यांनी केला आहे. अशा ठेकेदारांचे नाव काळ्या यादीत टाकण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ठेकेदारास आणि संबंधित अधिकारी यांना रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे सांगत योग्य पद्धतीने काम व्हावे अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे. मात्र संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. कोणत्याही प्रकारे मंजूर नसलेल्या आकाराची दगडी खडी टाकून व त्यामध्ये नंबर न टाकता निकृष्ट दर्जाचे काम सुरू होते. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे मोर्शी तालुका प्रसिद्ध प्रमुख अनिल ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे केली आहे. मेळघाटात अनेक शाळा आणि शिक्षणाची अवस्था दयनीय झाल्याचे आपण ऐकले आहेत. मात्र याच मेळघाटातील धारणी तालुक्यात येत असलेल्या अतिदुर्गम बैरागड जिल्हा परिषद उर्दू शाळेतील मुख्याध्यापकाने आपल्या शाळेसह मेळघाटाचे नाव रोशन केले आहे. मुख्याध्यापक सय्यद इर्शाद यांना नॅशनल लँग्वेज टीचर अवॉर्ड घोषित करण्यात आला आहे. शाळेत आयोजित आनंद मेळाव्याचे आयोजन केले असता ही माहिती सर्वांना मिळाली. बैरागड सारख्या अतिदुर्गम भागात प्रामाणिकपणे व आत्मविश्वास व आत्मीयतेने विद्यार्थ्यांना आपले समजून काम करणारे शिक्षक गुरु हफीज म्हणून मुख्याध्यापक सय्यद इर्शाद यांना संबोधिले आहेत. धारणी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बैरागड उर्दू जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई पक्वान बनवून मेळघाटातील जंगलात एक विशेष कार्यक्रम सादर केला. तसेच येथील मुख्याध्यापक सय्यद इर्शाद यांना उत्कृष्ट योगदान तसेच आपल्या शैलीतून शिक्षण देण्यासाठी नॅशनल लँग्वेज टीचर अवॉर्ड अमरावती यांच्याकडून सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बैरागड सारख्या अतिदुर्गम भागात असे प्रामाणिकपणे व आत्मविश्वास व आत्मीयतेने विद्यार्थ्यांना आपले समजून काम करणारे किंवा सेवा देणारे शिक्षक गुरु हफीज
फार कमी प्रमाणात आहे. मात्र मेळघाटातील उर्दू जिल्हा परिषद शाळेतील सय्यद इर्शाद यांनी मेळघाटातील शिक्षण विभागाचे नाव उंचावल्याने संपूर्ण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत त्यांचे कौतुक होत आहे. चांदूरबाजार तालुक्यातील तडवेल या गावातील शंकर विद्यालय शेषस्मृती क्रीडा मंडळसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून या 14 वर्ष मुलांच्या गटात चांदूरबाजार तर 17 वर्ष वयोगटात बुलढाणा यांनी बाजी मारली. विजेता गटाला शील्ड पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शंकर विद्यालय तडवेल व शेषस्मृती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय खो खो स्पर्धेचे आयोजन शंकर विद्यालय तडवेल येथे करण्यात आले. यावेळी विभागामध्ये 14 वर्ष मुलांच्या गटात चांदूरबाजार तर 17 वर्ष वयोगटात बुलढाणा यांनी बाजी मारली. खो खो खेळ हा 3-4 पिढ्यांपासून केला जातो. त्यामुळं आम्ही आमच्याही आधीपासून 2 पिढ्यांनी तो खेळ, त्यामुळं सतत या गावामध्ये खो खोविषयी आवड राहिलेली आहे, अगदी म्हाताऱ्या माणसापासून तरुण. त्यामुळं आम्ही ही प्रथा पुढे चालू ठेवली आहे. पण गावातील सर्व लोकांचा सहभाग आणि शेषस्मृती क्रीडा मंडळ जे आज विदर्भाच्या स्तरीय इथं आम्ही खो खो टुर्नामेंट घेतो, जिल्ह्याच्या घेतो, त्या सर्व त्यामुळे एक प्रकारचा हा देशी खेळ ह्या जोपासला पाहिजे या भावनेतून आम्ही या संस्थेमार्फत आमच्या सर्व शाळांमध्ये खो खोचा खेळ आम्ही चालू ठेवलेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद असतो, लोकांचाही प्रतिसाद असतो. सर्वांच्या सहकार्याने एक अत्यंत चैतन्यमय वातावरण या मैदानावर चालू राहते. अशा आणि त्यानिमित्तानं लोकांचं हेल्थ तर चांगलं राहतेच, पण मानसिकदृष्ट्या पण ते चांगले मजबूत होतात आणि नोकऱ्यावर वगैरे पुष्कळ ठिकाणी त्याच्यामुळे त्यांना संधी मिळते. अशा प्रकारे ह्या शाळेचं विद्यालयाचं तर त्याच्यामध्ये सहभाग आहे, पण लोकांचा आणि तरुण मुलांचा त्यात प्रचंड सहभाग होतो. त्यामुळं तिथं नेहमी आम्ही सामने करतो. यावेळी स्पर्धेचे उद्घाटन हनुमंतजी लोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख होते. प्रमुख उपस्थिती म्हणून नितीनजी चव्हाडे, बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे सचिव नरेंद्रराव देशमुख, शेषस्मृती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष वैकुंठराव वानखडे, जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सदस्य नरेंद्र देशमुख, तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष शरद नवले, तालुका क्रीडा संयोजक पंकज उईके, सल्लागार DR नांदुरकर, प्रवीण पारधी, शैलेश गावंडे, सुयोग गोरले, अभिषेक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुलांच्या 14 वर्ष गटात शंकर विद्यालय तडवेल च्या संघाने सलग 3ऱ्यांदा विभागावर विजय होऊन राज्यस्तरावर गेला आहे. 17 वर्ष गटात बुलढाणा संघांनी विजय मिळवून संघ राज्यस्तरावर गेले. यावेळी विजयी व उपविजयी संघांना शील्ड देऊन त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. जिल्हा विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेचं संपन्न इथं झालेलं आहे. शेषस्मृती क्रीडा मंडळ शंकर विद्यालय तडवेल यांच्या वतीनं आपल्या या स्पर्धा घेतल्या. सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते, सगळ्या आपल्या तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे सदस्य यांच्या मदतीमुळे या स्पर्धा यशस्वी झाल्या आहेत. सगळं विजयी संघांचं मी अभिनंदन करतो. मागील वर्षीसुद्धा विभागीय स्पर्धा आपण आयोजित केल्या होत्या. यावर्षीसुद्धा अतिशय उत्साहात या स्पर्धा संपन्न झाल्या. पुन्हा एकदा सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धेचे संयोजक डॉक्टर तुषार देशमुख यांनी प्रास्ताविक केले, तर मुख्याध्यापक DB वानखडे यांनी आभार मानले. या विभागीय खो खो स्पर्धाकरिता शेषस्मृती क्रीडा मंडळ तडवेल व गावातील नागरिक यांनी यशस्वीरित्या परिश्रम घेतले. अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या अंबाडा येथील एका युवकाने आपल्या मोबाईलवर महापुरुषाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अंबाडा गावातील शेकडो अनुयायांच्या भावना दुखावल्या. अशातच पोलीस ठाण्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी अनुयायांनी अंबाडा येथे आंदोलन केले.
पोलिसांनी कलम 295A अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात आलेल्या अनुयायांना माहिती दिल्यानंतर आरोपीला अटक करून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले. कायदेशीर बाब लक्षात घेऊन पोलिसांनी सहकार्य करण्याचे आश्वासन अनुयायांनी दिले. मात्र आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात जमाव होता. तुम्ही लोकांना जर आज आता समजा पाऊल उचलला नाही तर आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. काय करू? करायचंच आहे आम्हाला. कलम लावायचं आहे त्याच्यावर. हे असं का करताय? साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही त्याला जमा करू. आज उद्यापर्यंत जर जमा केला नाही तर आमचं पूर्ण संघटन तालुका अध्यक्ष आहे मी एस.टी. मंगेश रावराळे. उद्यापर्यंत मग इथं थांबणार आहे? नाही मी पूर्ण संघटन घेऊन जाणार आहे. उद्या मी पूर्ण संघटन घेऊन येणार आहे. कारण की तो आज जर जमा झाला नाही तर मी जे करायचं ते मला करणार आहोत. भरत थोरात यांच्या मध्यस्थीने लोक शांत झाले. आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT 73, फास्ट 256, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच टीव्हीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.